चिंचवडमधले उद्धव पक्षाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंच्या मनधरणीचा प्रयत्न. पक्षाचे ज्येष्ठ नेते येणार चिंचवडमध्ये. चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. दुपारी 3 वाजल्यानंतर स्पष्ट होणार मतदारसंघातल्या लढतींचं चित्र. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन. महाराष्ट्राला मिळणार आणखी 2 नवीन वंदे भारत एक्सप्रेस. सोलापुरातील 1,15,000 शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून मुकण्याची शक्यता. तत्काळ बँक खाती आधारशी लिंक करण्याचं आवाहन. गडचिरोलीतील सुरजागड टेकडीवरील खाणींचा मुद्दा पुन्हा पेटणार. 6 नव्या खाणींसाठी निविदा मागवल्यामुळे स्थानिक आंदोलनाच्या पवित्र्यात. बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून मिळवल्या नोकऱ्या. सर्वच विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी केली जाणार. मुंबई विमानतळावर तब्बल 1.5 कोटींचा 3.25 किलो सोनं जप्त. तर 2 प्रकरणांमुळे 92,43,000चं परकीय चलन जप्त. भूस्खलनामुळे जोशी मठच्या घरांना पुन्हा गेले तडे. जिल्हाधिकाऱ्यांनी केली घरांची पाहणी. कर्मचाऱ्यांअभावी एअर इंडियाची आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द. अमेरिका आणि कॅनडाला जाणारी उड्डाणं रद्द करण्याची वेळ.